नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या गावात झालेले दशावतारी नाटक बघणार आहोत। नाटकाचं नाव आहे राखणदार। समोर दिसते ती देवी आहे, ती तिच्या वाहनावर बसून प्रकट झालेली आहे। ही बघा, भयंकर अशी मांत्रिकाची एंट्री आहे। मांत्रिक सुद्धा आपल्या भयंकर अशा वाहनावर बसून आलेला आहे। या दुष्ट मांत्रिकाला देवीच्या मंदिरातील त्रिशूळ हवा असतो। त्या त्रिशूळाने त्याला देवी शक्ती मिळणार असते, त्यामुळे तो त्या त्रिशूळाच्या पाठीशी असतो। तो त्रिशूळ मिळवण्यासाठी तो आपल्याकडे पिशाचांचा वापर करतो। हा एक पिशाच आहे, याचं नाव रक्त पिशाच असं। याला मांत्रिकाने बांधून कैद करून ठेवलेला असं। हा या कामगिरीसाठी म्हणून या पिशाच्याला मंदिराकडे सोडतो। आता हा रक्तपिशाच मंदिराकडे येतो, मंदिराचा दरवाजा उघडण्यास सांगतो। पण हा मंदिराचा ब्राह्मण आहे, हा मंदिराची देखभाल करत असतो। त्या मंदिराचा सर्व कारभार त्याच्याकडे असतो। पण हा रक्तपिशाच त्याला धमकी देतो दरवाजा उघडण्यासाठी, पण तो काही ऐकत नाही। तेवढ्यात तिथे त्या राज्याची राजकुमारी येते आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू होतं। युद्ध सुरू असतानाच रक्तपिशाच राजकुमारीवर भारी पडू लागतो। राजकुमारीला रक्तपिशाच आवरेनासा होतो। तेवढ्यात एक दिव्य शक्ती मंदिराचा खांब फोडून त्यातून बाहेर येते। हाच तो मंदिराचा राखणदार, तो मंदिराच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतो। तो आपल्या येण्याची सशक्त अशी गर्जना करतो। आता त्या रक्तपिशाच आणि राखणदार यांच्यामध्ये युद्ध चालू होतं। रक्तपिशाच आणि राखणदारामध्ये तुंबळ युद्ध जुंपतं आणि या युद्धात रक्तपिशाचाचा दारुण पराभव होतो आणि तो माघार घेतो। घायाळ मुद्रेने तो परत आपल्या मालकाकडे म्हणजेच मांत्रिकाकडे परत जातो। दिव्य अशा संकटातून वाचवल्याबद्दल राज्याची राजकुमारी राखणदारापुढे आभार प्रदर्शन व्यक्त करते। इथे पहिल्या पिशाच अपेक्षित झाल्यामुळे मांत्रिक आता दुसऱ्या पिशाचात बोलवतो। दुसऱ्या पिशाचाची सुंदर अशी एंट्री या दशावतार मंडळाने दाखवलेली आहे।
या दुसऱ्या पिशाचाची आणि राजकुमारीची पुन्हा एकदा युद्ध होते. या युद्धात ती मात्र तिचे खुद्द बाबा म्हणजे त्या राज्याचे राजा येऊन तिला वाचवतात. हा देवी आणि राखणदारामधला संवाद आहे. राखणदाराची कर्तव्य यात सांगितली आहे आणि देवीचा त्याला असलेला आशीर्वाद सांगितला. हा तो दुसरा पिशाच होता. त्याच्याकडे अशी शक्ती असेल तो कोणत्याही माणसाच्या देहात प्रवेश करू शकतो आणि त्याने खुद्द राजाच्या देहात प्रवेश केलाय आणि ते त्रिशूळ मिळवण्याचा प्रयत्न करत होता. आता हे राखणदार त्याला अडवायचा प्रयत्न करतो आणि राखणदार आणि खुद्द त्या राज्याचा राजा यामध्ये युद्ध जुंपलाय, म्हणजेच त्या पिशाचाचं युद्ध जुंपलं. शेवटी राखणदार पिशाचाचाही अंत करतो आणि त्या मांत्रिकाचाही अंत करतो.